नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रोहित वैद्य या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहोत खास गावाकडचा झणझणीत बकऱ्याचा फोपीस. तर ही रेसिपी खूपच चवदार आणि पारंपरिक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी लागलेले साहित्य: उकडलेल्या बकऱ्याचं फोपीस, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, सुक्या खोबऱ्याचे वाटण, हळद, आगरी कोळी मसाला, गरम मसाला आणि कोथिंबीर. त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घालून बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेऊ. आपला कांदा लालसर झालेला आहे. त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालू. ती छानपैकी परतवून घेऊ. याच्यामध्ये 3 चमचे आगरी कोळी मसाला घालू. 1 चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला आणि ते छानपैकी परतवून घेऊ. त्याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट घालू. याला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतवू. आता याला तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये उकडलेला बकऱ्याचा फोपीस आपण घालून घेऊ. याला आपण 10 ते 15 मिनिटं वाफ काढून घेऊ. आता आपला फोपीस तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण घालून 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ. तयार झाली रेसिपी. ही रेसिपी भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. Like, share and subscribe.